तर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 4. तर सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. पंच आपल्या विनंती असेल. पंच परमेश्वर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शशिकांत कुलकर्णी सर असतील, त्यानंतर तर आपण पाहणार आहोत या 2 दिवसामध्ये पंचाची कामगिरी, म्हणजे सकाळपासून पंचाची कामगिरी आपण पाहतोय. शशिकांत कुलकर्णी सर असतील, त्यानंतर अक्षय मिरकुटे सर असतील, या दोन्ही पंचाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर पंचांच्या रूपामध्ये आपण कामगिरी करत असताना पहिला चेंडू पेच केला, 1 धाव मात्र खर्च केले. 1 धावेने आता ठिकाणी खात 3 धावा या ठिकाणी, 3 धावा मात्र या ठिकाणी 3 धावींची धावफलक पुढे सरसळ धावफलकावरती धावा 3 धावा म्हणजे 3 धाव्यांची श्रीगणेशा झाल्या. 3 धाव्यांची खाते देखील खोलले गेले जराळी क संघाचा. सौरव मात्र स्ट्राईकवरती असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज आनंद मात्र गोलंदाजीवरती होते. 7 नंबरची जर्सी मात्र मैदानाच्या आतमध्ये 7 नंबर म्हटला तर MS धोनीची आठवण जरूर करून देतो, आणि ती MS धोनीची आठवण करत असताना मात्र गोलंदाज आनंद मात्र गोलंदाजीवरती गोलंदाजीसाठी. समोर मात्र लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरभ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न त्या ठिकाणी असक्सेस होताना प्लेस केला. 1 धाव मात्र कंप्लीट केले. 1 धाव्यांची धावफलक परत एकदा वरती जाऊन पोहोचतो. 1 धाव्यांची धावफलक गेल्यानंतर धावफलकावरती 4 धावा मात्र, म्हणजे 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 4 धावा धावफलकावरती. आनंद मात्र अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेचे शतक असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना समोर मात्र आता येतोय महेश पवार. फलंदाजीसाठी मात्र महेश पवार स्ट्राईकवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चाकावलाय फलंदाजाला. त्या ठिकाणी ताळमेळ मात्र चेंडूचा आणि बॅटचा कुठेतरी संपर्क येताना पाहायला भेटलेला आहे. चेंडू जाऊन पूर्णपणे शरीराला धडकला आणि 1 धाव मात्र जोडे घेणं तेच मिळालं. 1 धावफलक पुढे सरसळल्यानंतर 5 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी होते. आनंद गोलंदाजी करत असताना आरल संघाकडून अप्रतिम गोलंदाजी सातत्याने करत असतात आरल संघ. म्हणजे चांगली आपण पाहतोय आरल संघाकडून चांडे असो, पंकज असो किंवा श्याम सारखे फलंदाज असो, म्हणजे असे भरपूर फलंदाज आपण पाहिलं. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटचा कट घेतला मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाऊन पडला चेंडू. 1 धाव मात्र कंप्लीट केलं. 1 धावींची धावफलक परत एकदा सरसळते धावफलकावरती धावा लागते, म्हणजे 6 धावा. आरल संघाचा विचार केला तर आनंद सारखा फलंदाज आहे, पंकज सारखा फलंदाज असेल, त्यानंतर शांडी सारखा फलंदाज असेल, त्यानंतर संभाजी, म्हणजे असे भरपूर फलंदाजाचा भरणा असणारा हा संघ जरूर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे चाकवल्या गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर गतीचा हा चेंडू पूर्णपणे पेश केला. फलंदाजाला मात्र चकवत असताना निर्धाव चेंडूचे सांगता होते, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून. परत एकदा सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये सौरभ. मैदानाच्या आतमध्ये खेळीसाठी टप्प्याचा चेंडू टॅकल उडवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण मात्र ताळमेळ मात्र या ठिकाणी चुकतोय. तू की मी असे करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. रनिंग अतिशय वेगाने आले, क्रीज मात्र पूर्णपणे कंप्लीट केले. 1 धाव मात्र घेण्यात यश मिळाले फलंदाज महेश आणि सौरभला. म्हणजे ताळमेळ कुठेतरी कॉलिंग कुठेतरी चुकलं होतं. कॉलिंग चुकत असताना परंतु त्याच वेगाने मात्र धाव कंप्लीट करत असताना म्हणजे 1 धाव मात्र कंप्लीट केली पूर्णपणे महेशला त्या ठिकाणी संधी मिळताना. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. शतक क्रमांक पहिले देखील संपलं. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 7 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना 18 चेंडूवरती किती धावा मात्र या ठिकाणी आरल संघ खर्च करणार. कारण पाहिलं तर झराळी क संघाला जास्तीत जास्त 45 ते 50 धावेपर्यंत टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तेवढाच ताकदीचा संघ देखील आरल संघ आहे. 2018चा विचार केला तर वाशी गावच्या मैदानावरती इच्छापूर्ती वाशी गावच्या मैदानावरती पूर्णपणे मैदान आपलं गाजवलं होतं आरल संघाने आणि आपल्या नावावरती नवतरुण चषकाचा मानकरी ठरला होता. आणि आज आपण पाहतोय 2021 रिद्धी सिद्धी चषक 2021 पर्व पहिलं आहे.
पहिला असताना या स्पर्धेमध्ये आरळ संघ खेळताना परत एकदा पहिलं शतक प्रगती करत असताना आनंद मात्र प्रत्येक 7 धावा करता केलं नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हॅपटॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता अपील मात्र हॉटची केले होते परंतु अपीलला दाद दिले नाही या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तेज तराळ गोलंदाज हॅपटॅकर चेंडू होता पहिलाच चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो असक्सेस होताना पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता खोलून काढलाय चेंडूला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चकवतोय पूर्णपणे चकवून जाते क्षेत्ररक्षण परत एकदा प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या 2 धावींवरती समाधान मानावं लागेल फलंदाज महेश आणि सौरभला 2 धावींची धावफलक सरसळल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती गोलंदाजीवरती गोलंदाज परत गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू हॅपटॅकर जरूर टाकला होता पूर्णपणे चकवलं होतं त्यानंतर दुसरा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला परंतु प्रयत्न पूर्णपणे असर्थक होताना मोठा फटका जरूर लगवला होता मोठा फटके लगवणे खूप महत्त्वाचं आहे गोलंदाज परत एकदा पुलटा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि पूर्णपणे थांबवताना आरल संघाचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अप्रतिम होताना दबाव पूर्णपणे फलंदाज सौरभ आणि महेश या 2 फलंदाजावरती दबाव पूर्ण असेल झऱ्याळी क संघ म्हटलं तर यंगस्टार खेळाडूंना संधी या ठिकाणी देताना झऱ्याळी क संघाकडून एक चांगलं अजून पाहतोय आपण झऱ्याळी संघाकडून एक चांगलं नियोजन देखील आपण पाहतो सातत्याने टकर चेंडू परत उडवण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन आदळला वेगाने मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन पडला निर्धाव चेंडूची सांगतो होते परत एकदा सौरभला या ठिकाणी मोठे फटके लगवणे खूप महत्त्वाचं आहे कारण सामन्याला जिंकायचं असेल सामन्याचा विजयाच्या दिशेने जायचं असेल तर जास्तीत जास्त 50 ते 54 धावांचं टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण तेवढं ताकदीचे संघ देखील समोर आहे समोरच्या संघाचा विचार केला तर शांडी सारखा फलंदाज असेल पंकज सारखा फलंदाज असेल संभा सारखा फलंदाज असेल पडताळ चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगला ढकलून दिला 1 धाव कंप्लीट केले स्क्वेअरला ढकलून दिल्याचा प्रयत्न थ्रो अप्रतिम या ठिकाणी होताना परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्णपणे चित्त्याच्या वेगानं मात्र कंप्लीट करत असताना 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट करतो 2 धावांची धावफलक पुढे सरसरते धावफलकावरती धावा लागते त्या म्हणजे 11 धावा धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती असताना गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप राईट ओव्हर द विकेट थोडस स्वतःला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज कारण चांगले गोलंदाजी करणे देखील खूप महत्त्वाचं आहे पुलटा चेंडू पुढे मारण्याचा सळून देण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ ते फील करतोय 1 धाव कंप्लीट करेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की काय यस 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट करतोय 2 धावींची धाव पुढे सळसळ धावफलकावरती धावा लागतील त्या म्हणजे 13 धावा धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे 13 धावा धावफलकावरती आता मात्र 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल 12 चेंडूचा खेळ शेष असताना धावफलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा मात्र धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती मैदानाच्या आत 12 चेंडूचा खेळ म्हणजे पहा मैदानाच्या आतमध्ये बक्षिसाला धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती तर फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेची शिंदे साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जाईल फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेशी शिंदे साहेबांना विनंती असेल कारवार संघाचे एक भारदार शैली एक चांगलं नेतृत्व सातत्याने त्यांचं असतं आणि सह्याद्री एक चांगला सपोर्ट देखील त्यांचा जरूर असतो सातत्याने आणि त्यांचा आगमन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मंचावरती आपण पाहतोय राजेश शिंदे फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजेश शिंदे साहेबांचं सरचे स्वागत मनपूर्वक आभार तुम्ही या स्पर्धेमध्ये आला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुमचं सरचे स्वागत तर त्यांचा सत्कार सुरेश हरी पवार यांच्या माध्यमातून केला जाईल प्रेमाचे पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाल देऊन स्वागत केलं जातं या ठिकाणी सत्कार केला जातोय राजेश शिंदे साहेबांचा
आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही आला, तुमचा संघ देखील खेळणार आहे, तुमच्या संघाला देखील ऑल द बेस्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. मैदानाच्या आतमध्ये वळत असताना तर पहा, मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही त्या खेळाडूला मात्र पूर्णपणे बक्षिसाची आपण पाहिलं तर वर्षाव केला जातोय त्याच खेळाडूवरती. तर अरुण पवारला एक सुवर्ण संधी असेल, मैदानाच्या आतमध्ये आपण गेला 3 चेंडू 3 षटकार जर लगवले तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं पारितोषिक असेल समीर तावरे यांच्या माध्यमातून. 11,111 रुपयाचं पारितोषिक असेल रोख रक्कम अरुण पवार या खेळाडूसाठी पूर्णपणे संधी आहे. म्हणजे पहा, अजूनही विकेट देखील पडले नाही झराळे संघाचे, अजूनही तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नाही तरी देखील त्याच्यावरती मात्र बक्षीस लागू झालंय. म्हणजे पहा, एवढी ओळख अरुण पवार मात्र खेळत असताना एक चांगला खेळाडू देखील आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न केला असेल, हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षण जाणार का चेंडू मागे, एक धाव कंप्लीट करतोय, दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट करतोय, 2 धावींची धाव या ठिकाणी. तेच तर या ठिकाणी थ्रो केला होता परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षक पंकजच्या माध्यमातून आणि 2 धावा कंप्लीट करतोय, 2 धावींची धावफलक पुढे 16 धावफलकावरती धावा लागतील, त्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. या पहा, अरुण पवारसाठी एक सुवर्ण संधी जरूर आहे. 11,111 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम समीर तावरेकडून आहेत. 3 चेंडू 3 षटकार लगवले तर फलंदाजी गोलंदाजीवरती परत एकदा गोलंदाज टप्प्याचा चेंडू या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा येतो, चेंडूवरती फील कराल, एक धाव कंप्लीट केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी गरीबाला होईल का? यस, या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट करतोय फलंदाज. 2 धावा या ठिकाणी त्याच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या आणि 2 धावींची धावफलक धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 18 धावा धावफलकावरती. झराळी संघ मैदानाच्या आतमध्ये. ते सज्ज होते परत गोलंदाज हाफ टेकट चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण आग्ना अप्रतिम होताना खराब क्षेत्ररक्षणचा दर्जा या ठिकाणी आरळ संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून होते. डायरेक्ट हिट केले असले कुठेतरी फलंदाजाला मात्र विकेट अर्थात स्तंभूची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला असता, परंतु तो विकेटचं पद नाही ते अजूनही विकेट पडत नसताना अजूनही मैदानाच्या बाहेर वेटिंगवरती मात्र अरुण पवार आहे. वेटिंग मात्र खूप करत असताना स्तंभूकडे जर आपण नजर मारले तर स्तंभूच्या दिशेने नजर मारले तर पूर्णपणे आपण पाहिलं तर वेटिंग वरती आहे, कारण अरुण पवार अजून मैदानाच्या आतमध्ये येण्याचं अजूनही बाकी आहे. येणे देखील खूप महत्त्वाचं आहे. 3 चेंडू 3 षटकाराचा बक्षीस देखील त्यांच्याकडे आहे, परंतु वेटिंग वरती जरूर आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये महेश आणि मात्र सौरभ फलंदाजी करत असताना 18 धावांची खेळी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 18 धावांचे पार्टनरशिप करत असताना 2 खेळाडू आपण पाहतोय. अरल संघाचा गोलंदाजीवरती गोलंदाज येतोय राजकुमार मात्र गोलंदाजीवरती येतोय शेवटचं शतक हाताळण्यासाठी. शेवटचं शतक म्हटलं तर 6 चेंडूचा खेळ आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा मारणे खूप महत्त्वाचं आहे. 18 धावांचा खेळ आहे, 18 धावांचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, अजूनही 6 चेंडूचा खेळ आहे. 2 मोठे फटके लगवणे खूप महत्त्वाचं आहे, कारण समोर अरळ संघ असताना परत एकदा सौरभ सोबत येतोय. फटाफट मारण्याचा प्रयत्न, त्याचे ताराळ चेंडू अतिशय वेगाने चेंडू पूर्णपणे बीट केलाय फलंदाजाला, पूर्णपणे बीट केलाय खेळाडूला या ठिकाणी बॅट्समन सौरभला. राजकुमार गोलंदाजीवरती ताराळ पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला, दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकणार नक्कीच पुढे सलसळ मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न या ठिकाणी असक्सेस होईल का? यस, या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय. 2 धावांची धावफलक पुढे सरते, धावफलकावरती धावा लागतात, त्या म्हणजे 20 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ, शेवटचे शतक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राजकुमार ताराळ गोलंदाजीवरती, समोर मात्र सौरभ फलंदाजीसाठी. आपट्याकड चेंडू उडवण्याचा प्रयत्न कराल का? या ठिकाणी स्वतः यष्टरक्षक अतिशय वेगाने स्टंपवरती आला होता, परंतु ताळमेळ आणि अंगाचा जो पूर्णपणे वेळ आहे तो पूर्णपणे झोल तो पूर्ण पडत असताना गोलंदाज यष्टरक्षक पंकजचा सज्ज होते परत एकदा. राईट ऑन ओव्हर द विकेट. टॅगर चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता,
लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतो. थ्रो पेक कराल. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फलंदाज मात्र स्तंभूच्या दिशेने जाईल का, तर नक्कीच या ठिकाणी तर यानंतर होणारा सामना कारवट वर्सेस मरड. कारवड वर्सेस मरड व संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. तर मारुती पवार मरडगावचे, आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. या स्पर्धेचे सर्व सुरेश हरी पवार यांच्या आपल्या विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. मारुती पवार मरड संघाचे. तस राजकुमार मात्र सज्ज झालाय. करीबन हमला या ठिकाणी झाला असता, परंतु कुठेतरी ताळमेळ चुकला. आपल्याकडे चेंडू ओढवलाय. चेंडूला हवेमध्ये असेल. चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षण धावत असताना 1-2 धाव कंप्लीट करत असताना म्हणजे पाच थ्रो पूर्णपणे खराब येताना क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अरल संघ म्हणजे संधी होती विकेटची, ती संधी पूर्णपणे गमावताना अजूनही ओपनिंगची जोडी शेवटच्या षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून असताना महेश आणि सौरभ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना म्हणजे वेटिंगवरती अरुण पवार अजूनही आहे. त्याकडे चेंडू अतिशय वेगाने चेंडू मात्र पेश केला. गोलंदाजांना पूर्णपणे बेट केलं महेश पवारला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. तर गणपती यादव आपल्याला देखील विनंती केली जाईल. गणपती यादव वनकुसोडे आपण देखील यायचं आहे मंचावरती. आपलं देखील सरचे स्वागत केलं जाईल. त्यानंतर मराठ संघाचे मारुती पवार तर आपण देखील यायचं. तर धावफलकावरती आपण पाहतो शतक क्रमांक 14 देखील 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. 26 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू 26 धावा. ज्यावेळी क संघाकडून खेळत असताना 2 ओपनिंगचे खेळाडू 25 धावांची पार्टनरशिप जरूर केली 2 फलंदाजांना आणि 26 धावांचं टार्गेट मात्र ठेवलेलं आहे समोर आरल संघासमोर. तर आरल संघ आपण लवकर स्पीडअप करून घ्यायचा आहे. तर यानंतर होणारा सामना कारवट वर्सेस मरड ब. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित यायचा आहे. कारवट संघ आपला कर्णधार तर या ठिकाणी सत्कार केला जाईल सुरेश हरी पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व मारुती पवार मराठ संघाचे त्यांचा सत्कार प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि मायाची उपचार शाल देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. तर सत्कार केला जातो सुरेश हरी पवार साहेबांच्या हस्ते आयोजकांच्या हस्ते. या स्पर्धेचे सर्व रेड्डी सिटी चषक 2021 टॉस का बॉस आपण पाहतोय. वर्ष पहिला आहे. रेड्डी सिटी चषक पर्व पहिला असताना या स्पर्धेचे सर्व सुरेश हरी पवार तर गणपती यादव आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपले देखील सरसे स्वागत केले जाईल मंचावरती सुरेश हरी पवार यांच्या माध्यमातून. तर जरा संघ लवकर जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर आरल संघ आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. पंचाच्या रूपामध्ये आपण पाहतोय शशिकांत कुलकर्णी आणि अक्षय मिरकुटे हे 2 पंच आपण पाहतोय. अतिशय पंचांची कामगिरी अतिशय पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करत असताना. तर गणपती यादव वनकुसोडे संघाची आपण विनंती असेल आपल्याला विनंती केली जाते आपण यायचं आहे मंचावरती. गणपती यादव तर परत एकदा अरुण पवारसाठी एक सुवर्ण संधी जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी देखील जरूर भेटली नसेल. फलंदाजीसाठी देखील त्याला पारितोषिक होतं परंतु वेटिंगवरती होता. विकेट देखील या ठिकाणी जराळी संघाचे पडले नाही त्यामुळे कुठेतरी फलंदाजीसाठी येताना पाहायला भेटला नाही अरुण पवारला. परंतु 3 चेंडू 3 सलग जर झेल घेतल्या अरुण पवारने तर रोख रक्कम समीर तावरे यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक असेल अरुण पवारसाठी. म्हणजे 3 झेल जर या ठिकाणी अरुण पवार घेतोय तर समीर तावरे यांच्याकडून 5,001 रुपयाचं पारितोषिक असेल अरुण पवारसाठी. तर गणपती यादव यांचं आपण आगमन पाहतोय मंचावरती. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी केलेल्या या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. चला समीर तावरे पैसे जमा करा. 5,000 तुम्ही रक्कम ठेवले आहे आपल्या अरुण पवारसाठी. पैसे जमा करा. अरुण पवारची विनंती असे पैसे जमा करा.
तर टॉससाठी यायचा आहे कारवड संघ आणि मराठ ब संघ. कारवड संघ आणि मराठ ब संघ, कारवड संघ आणि मराठ ब संघ यानंतर होणारा सामना तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संभाजी आणि पंकज हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर जर आपण आरळ संघाचा विचार केला तर शँडी कुठेतरी नजर येताना पाहायला भेटत नाही. तर या ठिकाणी आरळ संघाचा 12वा खेळाडू यांची सांगता येते की शँडीची कुठेतरी कमजोरता कमी पडू शकते संघ आरळ संघाला. म्हणजे शँडी एक चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करत असतो सातत्याने. तर ज्या ज्या वेळी मंचावरती सत्कार समारंभ असेल किंवा टॉच असेल तर कॅमेरामॅनला विनंती असेल आपण ते कॅचअप करून घ्यायचं आहे. ज्या ज्यावेळी मंचावरती जे सत्कार होतील, त्यानंतर टॉच होतील त्यावेळी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जे सीन आहे तो कॅचअप करणे खूप महत्त्वाचं आहे. तर पहिला चेंडू तेस्तारा फेकी केली होती चेंडूची. तर पंच त्या ठिकाणी इशारा करताना पाहायला भेटत. तर थ्रो गोलंदाजीचा इशारा केला. तर 1 बॉल 1 शॉट. येस, एक शॉटचा इशारा मात्र पंचाने केलेला आहे. म्हणजे आताच्या 2च धावा. तर आता 2च धावा येत. अकोटप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता संभानं आणि पुल करण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी प्रयत्न फसताना पाहायला भेटला. पूर्णपणे चकून गेलाय फलंदाजाला चेंडू संभाला. म्हणजे पहा शँडीची कुठेतरी कमतरता कमी आहे. शँडेचं नाव पाहिलं तर 2018 मध्ये पूर्णपणे सह्याद्री स्टेशनमध्ये लिप्स अँड बॅट्स पण पूर्णपणे धुमाकूळ घातला होता. कोपरीगावचं मैदान असो किंवा वाशीगावचं मैदान असो, त्या दोन्ही मैदानावरती आपला नावाचा डंका वाजवला होता. तो फलंदाज कुठेतरी कमजोरता येताना पाहायला भेटते आरळ संघाला. परत एकदा पेस करले संभा मात्र अजून मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंकज आणि संभा. तर टॉस जिंकला आहे कारवड संघाने. आपलं डिसिजन आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर आताच्या दोन धावा या ठिकाणी ॲड केल्या जातील. 2 धावांचे धावपल पुढे सळसळत धावपलकावरती धावा लागतील, त्या म्हणजे 5 धावा धावपलकावरती. 26 धावांचं आव्हान आहे. 26 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि संभा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. तेस्तारा गोलंदाज अतिशय वेगाने चेंडू पेस केला होता, बॅटची कट घेतली, 1 धाव मात्र कंप्लीट करतोय. त्या गल्लीच्या स्वरूपामध्ये जर आपण क्षेत्ररक्षण करत असताना अंकुश पवार वयवर्ष खूप जास्त असताना देखील आपल्या झऱ्याळी कस संघामधून खेळत असताना एक क्रिकेटचं प्रेम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. त्यानंतर आपण पाहतो प्रदीप सारखा यष्टीरक्षक आहे. प्रदीप नंतर धरम अतिशय वेगाने चेंडू पेच केला. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय निलेश गोलंदाजी करत असताना. तर पंच आमच्याकडे वळत असताना वाटचा इशारा, एक अव्वल त्या धाव मात्र खात्यामध्ये ऍड केली जाईल. 1 धाव्यांची धावपळापुढे सळसळत 7 धावा धावपलकावरती. निलेश मात्र गोलंदाजीवरती गोलंदाजी करत असताना तेच तारा गोलंदाज परत एकदा संभा सज्ज होते. कोडप्याचा चेंडू या ठिकाणी डिस्कलेगला चढवून दिला हल्ला. 1 बाउंड चेंडू जातो सीमारेषे पार. 4 धावा मात्र येताना 4 धाव्यांची धावपळापुढे सळसळ धावपलकावरती धावा लागतील, त्या म्हणजे 11 धावा धावपलकावरती. तर या मंचावरती आपण पाहतोय बालाजी गार्डन गणेश मित्रमंडळ नवी मुंबई कोपरखेरणे यांचे मनीषभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मंचावरती सरचे स्वागत केलं जाईल. तर द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. बालाजी गार्डन गणेश मित्रमंडळ नवी मुंबई कोपरखेरणे मनीषभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मंचावरती सरचे स्वागत केलं जाते आयोजकाच्या बाजून. परत एकदा चौकारचा इशारा येतोय, म्हणजे अजूनही संभा मात्र या ठिकाणी सामन्याला पूर्णपणे विजयाच्या दिशेने नेत असतात. शतक क्रमांक पहिले संपते, पहिल्या शतकानंतर धावपलकावरती धावा लागतात, त्या म्हणजे 15 धावा धावपलकावरती. अजूनही पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता असताना अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता.
या ठिकाणी शतक क्रमांक दुसरं अरुण पवारच्या हातामध्ये देतील का, नक्कीच पाहायला भेटेल. विचार मात्र जरूर करतात झऱ्याळे संघ. अरुण पवार या ठिकाणी गोलंदाजी करेल का, नक्कीच पाहायला भेटेल. तर मनीष बाय यांचं आगमन झालेलं आहे. बालाजी गार्डन गणेश मित्र मंडळ कोपरखेरणे, नवी मुंबई कोपरखेरणेचे मनीष बाय यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं म्हणण्यावरती आयोजकांकडून अर्थातच या स्पर्धेचे सर्व सुरेश पवार यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. त्यांचा या आल्याबद्दल त्यांचा परत एकदा मनपूर्वक स्वागत. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 व आकर्षक चषक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आलं आहे. तुमचं देखील कौतुक आहे साहेब. ते असं स्पॉन्सर करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण एक खेळाडू क्रिकेटवरती प्रेम दाखवताना तुम्ही पाहता मनीष भाई यांचं खूप प्रेम आहे क्रिकेटवरती, आणि ते प्रेम दाखवत असताना आपण पाहतोय मंचावरती. परत एकदा गोलंदाज तेच तर गोलंदाजचं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वेगाने मात्र चेंडू पंच आमच्याकडे होते, नोचा इशारा. तर यूट्यूब कॅमेरा आपण कॅचअप करायचा असेल, मनीष भाई यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. हेलो, इसी बीच आप देख सकते हैं मंच पर जिनका आगमन हुआ है हमारे बालाजी गार्डन गणेश मित्र मंडल नवी मुंबई के सर्वा आपले सर्वांचे लाडके मनीष भाई, और मनीष भाई की तरफ से इस प्रतियोगिता में 15,000 व आकर्षक चषक का पुरस्कार यानी स्पॉन्सर विशेष सहकार्य दिया गया है. मनीष भाई का क्रिकेट में हमेशा प्रेम रहता है, और आज हमारे सुरेश भाई पवार उनके परम मित्र, हमारे परम मित्र यहाँ पर उपस्थित हुए, उनका यहाँ पर विशेष सम्मान किया जा रहा है. थैंक यू सो मच मनीष भाई हमारे साथ आने के लिए, जुड़ने के लिए. साथ ही मनीष भाई के परम मित्र योगेश वाजंत्रे दादा हमारे बीच उपस्थित हुए, उनका भी यहाँ पर विशेष सम्मान हमारे आयोजक सुरेश दादा पवार की तरफ से किया जा रहा है. एक बार जोरदार तालियां. मायाची शॉल, पुष्पगुच्छ, बुके देकर उनका स्वागत किया जा रहा है, फुलगुच्छ देकर. थैंक यू सो मच. और जो हम ट्रॉफी और पुरस्कार देख रहे सेकंड यानी 15,000 का वो आकर्षक का, वो उसके सर्वा हमारे मनीष भाई. रनर अप ट्रॉफी ओवर टू अमोल पवार. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरं टाकत असताना पुढे मारण्याचा प्रयत्न केला. अकोटापाचा चेंडू पेच केला. चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाऊन आदळला. एकदा मात्र कंप्लीट करतो. एक धावेचे दाबल पुढे ससळे दाबलकावरती धाववा लागते. ते म्हणजे तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी जी टी शर्ट आपण पाहतोय, ते टी शर्ट मात्र विठ्ठल शंकर पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले एक चांगलं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. एक चांगलं आयोजन देखील आपण पाहतोय. सज्ज होते परत एकदा. तर पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी सरसळून देण्याचा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी झऱ्याळे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून, आणि 4 येताना 4 धावींची धावपलक पुढे सरसळ दाबलकावरती धावा लागते. ते 21 धावा धावपलकावरती. आता मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आपल्याकडे पाहिलं तर दुसरं शतक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे. दुसरं शतक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. सज्ज होते परत एकदा. चेंडू या ठिकाणी बेस केला. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. सडसळून देण्याचा 1 धाव मात्र कंप्लीट करतोय फलंदाजीसाठी प्रसाद. मात्र फलंदाजी करत असताना 1 धाव मात्र ठिकाणी खर्च केले. 1 धावींची धावपल पुढे सडल्यानंतर धावपल करते 22 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय सौरभ जायगडे. गोलंदाजीवरती गोलंदाजीचा आकटा हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सौरभ. समोर मात्र आहे सांबा. आता मात्र मोठा फटका येतो सांबाच्या बॅट मधून लगवलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघूया खराब होताना झेल मात्र या ठिकाणी धरणीला दान करतोय. धरणीला मात्र या ठिकाणी परिधान करतोय. संधी मिळते मात्र सांबाला, कारण सामना पाहिला तर जाऊन पोहोचलाय थेट 24 धावींवरती. आता मात्र 2 धावींची आवश्यकता आहे. म्हणजे पूर्णपणे आरळ संघ विजयच्या दिशेने जात असताना आरळ संघाचं कौतुक असेल. 2 धावांची आवश्यकता म्हणजे सांबा पहा पूर्णपणे आपल्या फलंदाजीच्या जोरावरती सामन्याला विजयाच्या दिशेने नेताना. आता मात्र 1 धाव येताना
आता मात्र एक धावींची आवश्यकता असेल. शतक या ठिकाणी संपुष्टात येते. शतक संपल्यानंतर अजून 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असताना एक धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी अरल संघाला. जवळजवळ अरल संघाच्या बाजूनं हा सामना मात्र पूर्णपणे झुकत असताना मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये अरल वर्सेस झरळ संघ. त्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत ते परत एक मुकाबला कारवड वर्सेस तर अरुण पवार गोलंदाजीवरती तेज ताराल गोलंदाज बेहतरीन. हॅट्रिक घेतले 1000 रुपये असतील समीर तावरेकडून. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र सामना अरल संघ जिंकत असताना या ठिकाणी सामना जिंकते अरल संघ. अरुण पवारने कोशिश केले होते, प्रयत्न केले होते विकेट घेण्याचा. हेलो, अरुण पवार खास तौर पे आज छुट्टी लिए थे ऑफिस